नमस्कार, माझं नाव निंबा कृपा कुमावत. मी सदर सुदामा रेसिडेन्सी येथे अपार्टमेंटमध्ये राहत असून गेल्या 7-8 महिन्यापासून आम्हाला कॉलनीला सदरील व्यवसायाचा भरपूर त्रास झालेला आहे. दूध डेअरी आहे, अंबिका दूध डेअरी. त्या बाजूला एक वेअर हाऊस आहे. त्याच्यानंतर एक स्टाईलची फॅक्टरी आहे. या सर्व एका कारखानदारीमुळे, अवैध कारखानदारीमुळे आम्हाला भरपूर त्रास झालेला आहे. आणि त्यांनी ते आम्हाला, जेव्हा आम्ही तर रहिवासाठी आलो होतो, त्यावेळेस बिल्डरने इथून आम्हाला एक गटार काढून दिलेली होती. जर तुम्ही आज पण जर तिथं मध्ये कोराल तर तिथं तुम्हाला गटार दिसेल. तर सदरील प्लॉट धारकाने, अंबिका डेअरीवाले यांनी ते सदर गटर बुजवून आमच्या अपार्टमेंटच्या सांडपाण्याचा पूर्ण त्यांनी रस्ता रोखलेला आहे. त्याच्यामुळे ते पाणी तुम्ही बघू शकता, खूप तुंबलेलं आहे. त्याच्यातनं डास, मच्छर खूप मोठी उत्पत्ती होते. त्याच्याने आमच्या लहान बाळ, आमच्या आरोग्याला खूप मोठी हानी होणार आहे. आणि सदर तुम्ही बघू शकता तुमच्या मागे कारखानदारी कशा प्रकारे चालू आहे. या कारखानदारीला त्यांनी कुठल्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाहीये. सतत या मशीन व्हायब्रेशनमुळे ध्वनी प्रदूषण, नंतर त्यांचं ते पोल्युशन, त्यांचं केमिकलयुक्त पाणी, हे सर्वांचा आम्हाला भरपूर त्रास होतोय. आणि दुसरी मोठी अजून एक गोष्ट, या गरमीचा त्रास होतो, त्या धुराचा त्रास होतोय, त्या आवाजाचा त्रास होतो. रात्रभर तो आवाज चालू असतो, जवळपास 12-1-2 वाजेपर्यंत. त्यामुळे जे म्हातारे लोक, लहान बाळ, त्यांची झोपमोड होते व चिडचिडपणा होतो. आणि त्या आता तुम्ही सदर बघत असाल तर या तुम्ही इकडे, तुम्हाला दाखवतो मी. तर सदर ही गटर जी आहे, ही गटर त्यांनी त्या ठिकाणी बंद केली असून तिचा एक लहान पाईप त्यांनी तिकडे टाकून दिलेला आहे टेम्पररी. म्हणजे हा गटर बंद करण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? म्हणजे हा सगळा मनमानी कारभार इथे त्यांचा चालू आहे. इथं जे कारखानदारी, हा सगळा मनमानी कारभार चालू असल्यामुळे आम्हाला भरपूर त्रास झालेला आहे. ही समस्या जर नाही सोडली तर आम्ही येणाऱ्या 15 तारखेनंतर बेमुदत आमरण उपोषणाला बसणार आहोत. नमस्कार, माझं नाव निंबा कुमावत. मी सदरील सुदामा रेसिडेन्सी इथला रहिवासी असून मागच्या काही वर्षापासून आमच्या आरोग्याविषयी समस्या होत्या. तर त्या समस्या ज्या निर्माण होत होत्या, त्या या सदरील कॉलनीच्या सांडपाण्याविषयी आमची तक्रार होती. तर त्यामध्ये आम्ही ग्रामपंचायतीला वेळोवेळी निवेदन दिलं. तर त्या ग्रामपंचायतीने त्याच्यावर असा त्यांनी एक निर्णय घेतला की सदरील कॉलनीचं पाणी, जवळपास 46 घर आहेत, तर 46 घरांचं पाणी पूर्ण एका नालीद्वारे, पाईपाद्वारे इथं आणून सोडायचं. इथं सोडल्यानंतर इथं एक मोटर बसवायची. तर मोटर बसवल्यानंतर तिथं एका पाईपाद्वारे ते पाणी रोडाच्या पलीकडे तिकडे ते टाकणार आहेत. तर मला सांगा, 46 घरं प्लस पावसाचं पाणी, याच्यामध्ये हा एका सेप्टिक टँक एवढा खड्डा, हे खरंच ते पाणी तो घेऊ शकतो का? तेवढं साठू शकतो का? आणि पावसाळ्यामध्ये विद्युत पुरवठा हा जवळपास खंडित राहतो बऱ्याच वेळेस. त्यावेळेस ते पाणी कोण उपसणार? मग का ते आम्ही स्वतः बादल्याने ते पाणी घेऊन उपसायचं का? का ग्रामपंचायत वाले येणार उपसायला ते पाणी? जरा म्हणजे त्यांनी त्यांचं एक जर लॉजिक लावलं तर ही जी त्यांनी केलेली योजना आहे, ही सबसेल फोल ठरणारी योजना आहे. तर त्यांनी त्यांचा पैशाचा अपयोग करू नये. आणि ही जी योजना, ही योजना रद्द करून काहीतरी परमनंट असं सोल्युशन असं काढावं, जेणेकरून इथं सांडपाणी आणि पावसाचं पाणी हे बाहेर जाईल. आणि विद्युत पंप कायम वापरणं म्हणजे मग ते खर्चिक बाब आहे. त्याचं मेंटेनन्स आलं, त्याला लाईट बिल आलं, ते सगळं कोण करणार? ते फक्त तोंडी सांगायला ते सांगून येणार, पण ते पूर्ण होत नाही. आणि तो एक प्रश्न. नंतर सदरील तुम्ही बघू शकता माझ्या मागे, हे ओरके स्टाईल यांचं गोडाऊन आहे. त्याच्यानंतर हे बाजूला जलाराम ट्रेडर्स म्हणून इथं धान्य भरलं जातं. ते ट्रेडिंग हा व्यवसाय करतात. वैद्यकीय व्यवसायासोबत त्यांचा ट्रेडिंग व्यवसाय पण चालू आहे मागे. तर या ट्रेडिंग व्यवसाय आणि इथं त्यांचं राहणारं स्टाईलचं हे, इथं खूप मोठ्या मोठ्या 12 टायर 16 टायर अशा गाड्या येतात. वास्तविक हा रोड 9 मीटरचा रोड आहे. 9 मीटरचा रोड हा कॉलनीत येणारा हा एकमेव रोड आहे. तर ह्या एकमेव रोडावर त्यांच्या मोठमोठे वाहन येतात. इथं पूर्ण ते ब्लॉक करतात. अक्षरशः मुलांच्या येणाऱ्या ज्या गाड्या, व्हॅन आहेत, रिक्षा आहेत, त्या मुलांना तिथं सोडून चालले जातात. ते त्यांना विचारलं तर ते म्हणतात की तुमच्या कॉलनीमध्ये फार मोठे मोठे वाहन आहेत, तिथं आमची गाडी काही येऊ शकत नाही. तर आमच्या माता भगिनी त्या सगळ्या पावसामध्ये किंवा हिच्यामध्ये तिथे येऊन मुलांना घेऊन जातात. तर ती एक आमची मागणी आहे की त्यांच्या जे वाहन आहेत, अवजड वाहनं, ते बंद करण्यात यावे. त्यांना जर माल इथे ठेवायचा असेल, त्यांनी बाहेर गाडी लावावी आणि त्यांनी दुसऱ्या छोट्या वाहनाने ते शिफ्टिंग करावं. हा एक पर्याय आहे.
पण हा मूळ मुद्दा असा आहे की हा रेसिडेन्सी एरिया आहे. इथं या कुठल्याच उद्योगाला त्यांनी रितसर परवानगी घेतलेली नाहीये. हे सगळं काहीतरी राजकीय वरच असतं किंवा कोणाच्या साठवड करून हे सगळा हा उद्योग चालू आहे. तर ह्या उद्योगामुळे आमच्या आरोग्यास आणि आमच्या मानसिक त्रास आम्हाला मानसिक त्रास भरपूर होतोय. मागील 9 महिन्यापासून आम्ही याचा पुरेपूर पाठपुरावा घेतो शासनाचा, पण शासन वेळोवेळी आम्हाला निराशा येते. तर आज आम्ही माननीय प्रांत साहेब यांच्या कार्यालयासमोर आम्ही लक्षवेधी असं एक आंदोलन उभं केलेलं आहे. त्या त्यामध्ये त्यांनी सुद्धा आम्हाला मध्ये चर्चेला बोलवलं, पण ती चर्चा विफल झालेली आहे. कारण ते डिपार्टमेंट म्हणते हे डिपार्टमेंट आहे, ह्या डिपार्टमेंटचं काम आहे, त्या डिपार्टमेंट त्या डिपार्टमेंटचं काम आहे. मग आम्ही करावं तरी काय? बस सरपंचाची भूमिका अशी म्हणणं आहे की सरपंच म्हणतो हे जे परवानगी आहे किंवा काही असेल हे माझ्या काळात झालेलं नाहीये. ते तर पहिला जर सरपंच आपण ते विचार करू, ते ग्रामसभेची मीटिंग बसवू, त्यात बघू, त्याचा अभ्यास करू, मग त्याच्यानंतर आपण निर्णय घेऊ. मग तोपर्यंत काय करायचं आम्ही? म्हणजे हा सर्व उडाउडीचा आणि बनवाबनवीचा प्रकार आम्हाला वाटतोय. पत्रकार बंधूंनी आमचा आवाज हा वरपर्यंत पोहोचवा व आम्हाला योग्य तो न्याय द्यास सहकार्य करावं.